कोल्ड प्ले या कार्यक्रमाचा फटका नवी मुंबईमधील वाहतुकीला बसलेला आहे। सायन पनवेल महामार्गावर सीबीडी पासून सांपाड्यापर्यंत गाड्यांच्या लांबच लांब रांगा आहे। मुख्य हायवे 5 ते 7 किलोमीटर पर्यंत जाम झालाय। कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांनी हायवेला गाड्या लावल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होतोय आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। पाहूयात। नवी मुंबई शहरामध्ये गोल्ड प्ले जो कार्यक्रमाचं आयोजन जे आहे नवी मुंबई शहरामध्ये करण्यात आले। 3 दिवस जे आहे कार्यक्रमाचं आयोजन जे आहे आयोजकांकडून करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात जे आहे ट्रॅफिक झाले दिसून येत आहे। पण पाहू शकता हाच तो सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात जे आहे वाहतूक कोंडी दिसले। त्यामुळे संपूर्ण जर बघितलं आपण याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात जे बाहेरून देशातले लोक जे आलेले ते बाजूला वाहनांची व्यवस्था जी आहे ती केलेली आहे। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात याच ट्रॅफिकमुळे संपूर्ण जे आहे गोंधळ निर्माण झालेला आहे। त्यामुळे आयोजक जे आहे गोल्ड प्ले यांनी जरी वाहतुकीचं किंवा पोलिसांनी जरी नियोजन केलं असलं तरी मात्र जे आहे ते पूर्णपणे वाहतूक कोंडी केलेली दिसून येत आहे। कारण या कार्यक्रमासाठी 50,000 इतके लोक जे आहेत ते कार्यक्रमासाठी नवी मुंबई शहरामध्ये दाखल होत आहेत। त्यामुळे संपूर्ण वाहतूक जी आहे मोठ्या प्रमाणात कोंडी झाली। 3 दिवस जे आहे संगीत कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आंतरराष्ट्रीय गायक जे असतील ते संपूर्ण जे आहे ते नवी मुंबई शहरामध्ये दाखल झालेले आहे। त्यामुळे संपूर्ण जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे तर सायन पनवेलमध्ये वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न हा निर्माण झाला आहे। याचा फटका सर्वसामान्य आणि जे पर्यटक आलेले आहेत जे बाहेरून देशात या संगीत कार्यक्रमासाठी त्यांना सुद्धा बसलेला दिसून येत आहे। कॅमेरामॅन लालचंद सह विकास मिरगणे, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।